दहशतवादी नाहीत, चोर नाहीत. नीट आंदोलनावर खासदार विशाल पाटील संतप्त. सरकारला थेट इशारा. नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील आंदोलन आता अधिकच तापलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर बोलताना विशाल पाटील म्हणाले, ही मुलं दहशतवादी नाहीत, चोर नाहीत, देशद्रोही नाहीत. ही तरुणाई स्वतःच्या भविष्यासाठी लढत आहे. त्यांच्यावर अमानुष पद्धतीने लाठीचार्ज करणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. विशाल पाटील यांनी सांगितले की राहुल गांधींना मारहाण झाली, आम्हालाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांची आम्हाला चिंता नाही. आम्ही राजकीय लोक आहोत. पण सामान्य विद्यार्थ्यांना का मारता? त्यांचा काय दोष? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी पुन्हा केली. प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर आम्ही तात्काळ चर्चेला तयार आहोत. चर्चेशिवाय या प्रश्नावर तोडगा निघणार नाही, असेही ते म्हणाले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत संवेदनशीलता दाखवावी, कारण ही मुलं देशाची भविष्यातील ताकद आहेत, असा संदेश देत विशाल पाटील यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.